मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 दक्षिण सोलापूर मधून महादेव कोगनुरेंनी गोतावळा निर्माण केला असून राजकारणापलीकडची नाती जपणारा नेता व कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झाली. त्यामुळेच काम कोणतेही असो, कोणाचा दवाखाना असो की कोणाच्या सोयरीचे काम की कोण्या मुलाचा शैक्षणिक विषय असो, फोन करायला महादेव कोगनुरे म्हणजे हक्काचा माणूस. यामुळे त्यांचा फोन सातत्याने खणखणतच असतो. आपल्या प्रश्नांचे उत्तर तत्परतेने महादेव कोगनुरेच सोडवू शकतात असा विश्वास त्यांच्या कार्यानं तयार झालाय. याचाच प्रत्यय म्हणजे हत्तूर येथे 27 नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 4 जण जखमी झाले होते. तसेच त्यांचे आर्थिक नुकसानही झाले होते. कुटुंबाची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने पोट भरावं की उपचार करावं असा गंभीर प्रश्न उभा होता. तर आज MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांना संसारोपयोगी साहित्य व आर्थिक मदतीचा हात देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासली. समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनुरे झटताना दिसत आहेत. यामुळेच दक्षिण सोलापूरमधून त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. तर या प्रसंगी शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सत्तुबर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपप्रमुख बनसिद्ध वड्रे, माजी सरपंच बनसिद्ध कणपौडियार, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बन्ने, सूर्यकांत पाटील, अनिल भरले, सोसायटी चेअरमन भीमशंकर कणपौडियार, अशोक कणपौडियार, सोमशेखर निगडी, शिवशरण मुलगे, मुख्याध्यापक वनमाने, विकास वाले, श्रीकांत भरले, सोमनाथ वाघमोडे, प्रशांत सलगरे, ज्योत्याप्पा सिनेवडियार, राम पुजारी, भीमाशंकर सत्तुबार, राजकुमार सत्तुबार, रमेश सत्तुबार, राजू कोठे, सोमनिंग सिनेवडियार, तसेच मल्लू तलडगी, सोमनाथ उपासे, राजकुमार उपासे, लक्ष्मण कुंभार यांसह MK फाउंडेशनचे संचालक व सदस्य आणि ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते. गेल्या 15-20 दिवसापूर्वी हत्तूर येथे बोळुरे यांच्या घरावर म्हणजे गॅस फुटून मोठा आघात झाला होता. त्यावेळी मला हत्तूर त्याचे काही मित्र, माझे श्रीकांत भरले असतील, सत्तुबार सर असतील, काही लोकांनी मला फोन करून सांगितले होते. त्यावेळी मी येऊन भेट दिला होता. पण त्यावेळी घरातील सगळे मेंबर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मदत करता आलं नाही. आज म्हणजे कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे मला कळालं. आज येऊन माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून फुल नाही तर फुलाची पाकळी समजून थोडं संसार उपयोगी सामान दिलेलं आहे. फक्त बोळुरे परिवारांना एवढंच मी या माध्यमातून सांगतो की जे आघात झाला आपल्यावर ते डोक्यातून काढून आपण पुढील म्हणजे एक आपण म्हणताना की जीवनामध्ये काही घटना घडत असतात ते विसरून नव्याने जोमाने आपण परत आपल्या सर्व परिवारांना आधार द्यावा एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि हत्तूरचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत आणि मी पण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कधी सुद्धा आवर्जून एक भाऊ म्हणून मला हाक द्या, मी हाकायला तयार आहे. कारण शेवटी मी पण एक नोकरी करणारा माणूस आहे. माझ्या परीने जेवढं जमेल तेवढा सदैव मी प्रयत्न करत राहीन एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो. अजून एकदा आपल्याला सगळ्यांना म्हणजे डोक्यातून कोण आपण व्यवस्थित आपले कामं रुटीन जे काम असतील ते कामाला लागावं एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो. शावरसिद्ध बोळुरे व महादेवलिंग बोळुरे यांच्या घराला मागील महिन्याखाली गॅस स्फोट होऊन मोठा नुकसान झाला. या नुकसान झालेलं महादेव कोगनुरे साहेब MK फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, एक मोठा समाजसेवक त्यांच्या कानी पडता ते लगेच या महादेव बोळुरे यांच्या घरी भेट दिले, पाणी केले आणि त्या पाणीमध्ये त्यांना दिसून आलं की तेव्हा सर्व पेशंट हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं तेव्हा महादेव कोगनुरे साहेबांनी हॉस्पिटलला पण गेलेत, त्यांचं तिथं सांत्वन केलं आणि आधार दिलेत. आणि परत एवढ्यावर ते गप न बसता आज आमच्या हत्तूरच्या गावी म्हणजे महादेवलिंग बोळुरे यांच्या घरी येऊन संसार उपयोगी साहित्य आणि आर्थिक मदत दिले. त्याबद्दल म्हणजे आता इथंच येतं असं नाही आहे, ते आमच्या दक्षिण सोलापूर तालुका राहू द्या, अक्कलकोट तालुका राहू द्या, कुठेही आपत्ती घडली, महापूर आलं, श्वाक बसली, गॅस स्फोट होऊ द्या, कुठल्याही कारणानं काही आपत्ती घडली तर ते पहिला पळून जाणारे म्हणजे आमचे महादेव कोगनुरे साहेब आहेत. आणि त्यातच आमच्या गावामध्ये मी म्हणजे महादेवलिंग बोळुरे हे म्हणजे माझे नातेवाईकच आहेत, ते माझे भावकीमध्ये आहेत आणि ते बाहेरचे नाहीत. पण मी त्या आमच्या परिवाराच्या वतीनं आम्हाला ह्या मोठं संसारोपयोगी साहित्य दिल्यामुळं आणि आर्थिक मदत केल्यामुळं मी संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं
आणि विशेषतः म्हणजे माझे नेते आहेत, सूर्यकांत पाटील आहेत, माझे भाऊ मुख्याध्यापक लिंगराज होनमाने सर आहेत, अशोक कनपडे पैलवान आहेत, अनिल भरले सोकर आहेत आणि मेंबर सर्जेराव आहेत आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे निगडे आहेत, राजशेखर उपाशी आहेत आणि आम आदमीचे किंवा आमच्या गावातील एक तरुण तडफदार नेता श्रीकांत भरले आहेत आणि नुकताच सोलापूर जिल्हा भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वंशित वडरे आहेत आणि याचबरोबर सगळ्या आमचे ग्रुप सगळे आहेत आणि यांनी सोमनाथ वाघमाडे आहेत. या सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो आणि सर्वांच्या वतीनं मी महादेव कोगनोरे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो.